माहिती झालं तसा आम्ही त्याला शोधून काढला, त्याला बेड्यात ठोकल्या. तो आज आमच्या ताब्यात आहे, लॉकअपमध्ये. सो दुसरा आरोपी तुमचं जे काही म्हणणं आहे त्याप्रमाणे त्याचा पण सहभाग असेल तर त्याला पण निश्चितपणे या देशाचा कायदा त्याला त्याची जागा दाखवेल. काय म्हणणं माहिती का, तुम्ही जे तपास करताय त्याच्यावरती आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही जे कलम लावले त्याच्याबद्दल नाही, आरोपी पकडले त्याच्याबद्दल नाही. जे त्याला शिक्षा होईल ते आम्ही मान्य करू, जे न्यायाने होईल आपल्या भारताच्या संविधानाप्रमाणे होईल ते मान्य करू. पण असं आमच्यावर 104 वेळा आमच्या बहिणींवर बलात्कार झाले, मग आमचं तुमच्या मार्फत तरी ते आवाज जाऊ देत ना. नाही, ह्या संदर्भाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आमच्या कळवलेल्याच आहेत. आणि ह्या उपरही तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या ह्या खेड पुरत्या असतील, पुणे जिल्ह्यापुरत्या असतील, त्याच्याबद्दल निश्चितपणे मी स्वतः त्याच्यामध्ये तुमची जी अपेक्षा असेल त्याप्रमाणे करताय. परंतु माझा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण जे आहे ते आम्हाला थोडंसं सहकार्य करावं. आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणे आम्हाला पण तो दुसरा आरोपी शोधणे आणि त्याला शासन करणे याच्यामध्ये मदत होईल. साहेब, यावेळेस आता इथे या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामधनं संस्था जमा झालेल्या आहेत. मी स्वतः जोशी समाज महाराष्ट्र राज्याची अध्यक्ष आहे संस्थेची. आणि आत्ताच मागणी आता एकही महिना झाला नाहीये की गोष्टीमध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे हा जो समाज आहे यांच्याच वर टार्गेट केलं जातं का? त्यांच्याच बहिणी आणि मुलींवर हे अत्याचार होत असतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, गुन्हा दाखल केल्यानंतर मग त्या आरोपीला काही काळानंतर आम्हाला ऐकण्यासाठी सोडले गेले किंवा अशा गोष्टी घडल्या गेलेल्या. मग हा कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षापर्यंत तुम्ही घेऊन जावं. पाहतोय पुण्यातल्या राजगुरुनगर पोलीस ठाण्यासमोर 5 तासांपासून आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे. तर 2 मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती. त्याच इमारतीमध्ये त्या मुलींचे मृतदेह सापडले होते. आपण पाहतोय राजगुरुनगरमध्ये चिमुकलींवर अत्याचार आणि हत्या त्यांची करण्यात आलेली होती. त्यातलं हे प्रकरण आहे. तर यामध्ये राजगुरुनगरच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीची बैठक या संदर्भात बोलावली आहे. राजगुरुनगरमध्ये चिमुकलींवर अत्याचार करून त्या दोन्ही चिमुकलींची हत्या करण्यात आली होती आणि 54 वर्षीय आरोपी याला सध्या पोलिसांनी अटक केली आहे.